आता दोन्ही मध्यवर्तीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं उपस्थित आहे. आम्ही आमच्या स्पेशल ब्रांच कडून जे माहिती घेतलेलं आहे त्यानुसार आतापर्यंत जे स्थापन करतात ते गाडी घेऊन येत नाही मिरवणुकीत, तरी ते मिरवणुकीत सहभागी होतात. अशा जवळपास 89 मंडळांनी सही करून दिलेलं आहे. ते आम्हाला हे डफरीन चौक मधून राईट घ्यायची. आम्हाला ताली वाजवायला काही विषय नाहीये, मी फॅक्ट सांगतो. आता यांना परवानगी देऊ त्यांना परवानगी देऊ नये असा काही विषय नाहीये. पोलीस प्रशासनाकडून काय मी सुरुवातीलाच सांगितलं आम्ही फॅसिलिटेट करणार आहे. आता काही लोकांना अशा वाटत आहे हे खूप लांब आहे, आम्ही एवढा लांब जाऊन तिथे फिरणार नाही. आम्ही अशा आमच्या भूमिका ठेवणार आहे. हे दोन्ही रोड आम्ही मोकळा करून मिरवणूकसाठी ओपन ठेवणार आहे. आता वेळ अभावी किंवा त्यांच्या स्वयंइच्छेने ते डफरीन चौक म्हणून राईट घ्यायचे असलं तर आमचे लोक नक्की तुम्हाला फॅसिलिटेट करणार. आणि जे लोकांना आम्हाला पारंपरिक मार्गाने जायची डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौक फॉरेस्ट मधून महापौर बंगल्यावर यायचे असे आहे ते रूट आहेत. सोलापूरच्या मिरवणूकचे रूट ते आहेत. त्यामुळे तिथं 100% आमचा बंदोबस्त राहील. आणि आपण त्या रूट वापरायची नसेल तर आपलं मर्जी आहे. आता ते मंडळांनी दिलेले आहेत. आपण वैयक्तिक मला भेटा, आपण मला भेटा, मी यादी देतो. ते लोक म्हणतात नाही आम्हाला पण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौकात यायची असं म्हटलं तर चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी बंदोबस्त वाचेल. आपल्याला परवानगी 100% मिळेल, नो डाऊट. असा आपलं परवानगी नाकारणार हे मुद्दाच नाहीये ना. मी सुरुवातीपासून सांगतो दोन मिरवणूक नाहीये. आता जे तुमच्या डफरीन चौक एक पॉइंट आहे आणि मेयर बंगला एक पॉइंट आहे. हे जे लोक डफरीन पॉइंट मधून मेयर चौक जवळजवळ 22 वर्षापासून आमचा मंडळ जातो. मी माहिती घ्या गेल्यावरती पण सीपी साहेब होते ना माने साहेब त्यांनी नोंद केलेलं आहे अधिकारी. ठीक आहे ठीक आहे. बसा 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 आता बसून घ्या प्लीज. राजा भाऊ बसा. आता हे जे मार्ग जे आहे डफरीन चौकातून मेयर बंगला ते मी समाजावरच सोडतो. मी आपल्याला काही तुम्ही असं म्हणतात नाही आम्हाला डायरेक्ट जाऊन फिरून यायची, आम्ही काही मिरवणूक मार्ग कमी करण्याचा उद्देशच नाहीये. समाजाला वाटत आहे, बाबासाहेब प्रेमीला वाटत आहे आम्हाला तसंच जायची, आमचं काम कमी होईल. मी कशाला नवीन बंदोबस्त लावून ठेवणार आहे? अजिबात नाही. अरे भैया आता ठीक आहे. रमाई ताईच्या मिरवणूक कधीपासून सुरू झाला तेव्हा कोणी आवाज उचलला का? हे काय नवीन पद्धत का सुरू केलं म्हणून? नाहीये ना. तेच विचारतो मी. तेव्हा कोणी ज्येष्ठ नेते काही आवाज उचललाच नाही. हे का नवीन गोष्टी कशाला करतात म्हणून? आम्ही समाजाचे नेते म्हणजे आमचे वचक असलं पाहिजे ना भाऊ. बघणार आहे. थँक्यू. आणि आराम से मेरे ऑफिस में बैठे कोई बाहेर जाना है ना. ऐका हे तुम्ही काही आठवण करून द्यायची म्हणजे मी आठवणीचं ठेवणार आहे. तुम्ही मला काही आठवण करून देऊ नये. नाही भैया हे तुमच्या आहे ना हे रेटॉरिक झालेलं आहे. दरवर्षी तुम्ही आठवण नाही आम्ही बोलतो ना कोणी असं मध्ये बोलू नये. ये जो भैया जो ताली बजाने वाले बच्चे समझ लो केस तुम्हारा ऊपर होता है ना. मोकळा होण्याच्या मार्गामध्ये तुम्ही जाऊ नये. हा
बरोबर आहे भाऊ, आपण सगळ्या लोकांना घेऊन जाणारच आहे, त्यामुळेच तुम्हाला ऍड्रेस करून म्हणतो मी. ठीक आहे. तो आता आम्ही तिकडे काय करायची, कोणाला आता आम्ही जबरदस्ती तुम्ही इथंच जायचे असं आम्ही थांबलं, तेच प्रश्न क्रिएट करणार आहे. आता सर्वांनी निर्णय घ्या तुम्ही, आम्हाला डफरीन चौकातून डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौकालाच जायची, चांगली गोष्ट आहे, ते आपण करून द्या ना. जेवढं मंडळ मिरवणुकीला सहभागी होणार आहे आपण सर्वांनी मिळून द्या, संपला विषय. काय अध्यक्ष महोदय, आपलं काय मत आहे? पारंपरिक पद्धत आलेली आहे, 70 वर्षापासून बरोबर आहे. ते आपलं मागे जेवढं किती मंडळ आहेत मिरवणुकात जाणार आहे, त्यामुळे मग आम्ही तुम्हाला कळवू की आमच्या मार्गाने चांगली गोष्ट आहे, संपला विषय. तसा जे ज्या लोक डायरेक्ट डफरीन चौकातून फॉरेस्टला जाणार आहे एम्प्लॉयमेंट, आता समाज जे लिहून देत आहेत आम्हाला त्याबद्दल मी बोलतो. ठीक है, धन्यवाद धन्यवाद. बेटा ब्लू शर्ट, क्या नाम है आपका? सामने आइए ना, तुमचे मागे. बेटा तुम स्कूल जाओ, तुम आ जाओ, सामने आ जाओ. ब्लू शर्ट या ना, आ जाओ ना, आवाज अच्छा था तुम्हारा. या समोर या. ये पुढे ये. इकडे काय नाव तुम्ही? क्या नाम है भाई, क्या करते हो? हाँ? कुछ नहीं करते? नहीं काम है. क्या नाम है? राज सोनू ने पूरा में क्या तुम ज्यादा करते हो? हाँ, ये भी क्या लग रहा है? नौकरी क्या करते हो? नौकरी नहीं करते हो? क्या पढ़ाई हुआ? 12वीं हुआ मगर नौकरी नहीं करते हो. देख लो, तुम इधर ऐसे चिल्ला चिल्ला के कुछ फायदा नहीं है. तुम्हारा परिवार देखो वो अच्छा रहेगा. इसके लिए चिल्ला के क्या करना है? आता विनाकारण कोणाचे काही, आता तरुण पोर आहे, 12वी झालं, काही नोकरी नाही, काय नाही, त्याचा काही मार्ग लावू आम्ही, ते समाजासाठी फायदेशीर राहील. अननेसेसरीली कोणाच्या बळ वाढवण्यासाठी किंवा एक दिवसाच्या जे मनोरंजन आहे किंवा साजरा जे आहे त्यासाठी आपलं भविष्य आपण होऊ नये. आम्ही खूप सन्मानाने आपल्या सर्वांसोबत वागतो आणि हे जे निर्णय जे आहे डिपार्टमेंट पेक्षा प्रशासन पेक्षा जास्ती जबाबदारी आहे समाजाच्या. आता वकील साहेबांनी जे एक कविता वाचलं, त्यांच्या मनात जे आहे ते अगदी भाविक होऊन ते कविता वाचलं होतं आणि त्यात आम्ही सहमत आहे. एकाच रूटने केलं खूप चांगली गोष्ट आहे, पण समाज त्याबद्दल निर्णय घ्यावा. समाजाच्या सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते ते बसून हे सॉर्ट आउट करून घेतलं, आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या यांच्यासोबत एक बैठक घ्या, त्यांच्यासोबत एक बैठक घ्या, अशा काही भांडणच नाही. तो आपला वर समाजाचे जे ज्येष्ठ नेतृत्व आहे आपल्या सोबत बसू आणि ते निर्णय घेऊ. आम्ही कुठलाही असा जबरदस्तीने आपल्यावर आता दबाव तंत्र वापरणार नाही. पोलीस प्रशासनाकडून, सोलापूर प्रशासनाकडून आम्ही हे दोन्ही रूट आपल्यासाठी ओपन ठेवणार आहे. बंदोबस्त आम्ही दोन्ही ठिकाणी करणार आहे, ट्रॅफिक बंद करणार आहे. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.